नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळी वाळवण रेसिपीमधील आजची आपली रेसिपी आहे पोह्याचे खुसखुशीत पापड। तर हे पापड कसे करायचे, यासाठी कोणते पोहे निवडायचे, त्याचं प्रीमिक्स कसं तयार करायचं, ते लाटायचे कसे, हे मी पोहे निवडण्यापासून ते पापड तळेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, म्हणून अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर पोह्याचे खुसखुशीत पापड करण्यासाठी इथं मी 1 किलो पोहे घेतलेले आहेत। आपण नेहमी कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत। पोहे आपल्याला सुरुवातीला चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातील चुरा आहे तो खाली पडतो आणि त्याबरोबर यातील धूळ असेल तर ती सुद्धा निघून जाते। तर याप्रमाणे मी आता सगळे पोहे चाळून घेते। बघा, इथं माझे सगळे पोहे चाळून झालेले आहेत आणि ते मी स्वच्छ निवडून सुद्धा घेतलेले आहेत। तर आता आपल्याला पोहे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। तर गॅसवर मी एक मोठी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून घेते, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित हलवता येतील। पोह्यांवर खूप जास्त डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजायचे नाही, तर फक्त गॅसच्या मध्यम आचेवर यांना फक्त आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याचं पीठ करता येईल। तर अगदी 3 ते 4 मिनिटे गॅसच्या मध्यम आचेवर एकसारखं हलवत आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचे आहेत। बघा, याप्रमाणे हाताला पोहे गरम लागले आणि याचा थोडासा असा चुरा व्हायला लागला की समजायचं पोहे भाजलेत, आणि भाजल्यानंतर ते थोडेसे आकसल्यासारखे होतात। तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पोहे एका सुती कापडावरती ओतून घ्यायचे। कोणत्याही गरम पदार्थ जेव्हा आपण भांड्यात ओततो तेव्हा त्याला पाणी सुटल्यासारखं होतं, तर त्याला पाणी सुटू नये म्हणून याप्रमाणे परातीमध्ये मी एक सुती रुमाल टाकून घेतला आहे आणि त्यावर हे पोहे ओतून घेतलेत। तर अशा प्रकारे मी इथं सगळे पोहे भाजून घेतलेले आहेत। बघा, थंड झाल्यानंतर याचा सहजच असा चुरा होत आहे, म्हणजे पोहे अगदी व्यवस्थित असे कुरकुरीत झालेले आहेत। आता याचा आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडे थोडे पोहे घालून याचं पीठ तयार करून घेणार आहे। तुम्ही जर पापडाचा व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणात पापड करायचे असतील, तर तुम्ही हे पोहे उन्हात ठेवून गरम करून गिरणीतून दळून आणू शकता। पण इथं मी थोड्या प्रमाणावर, म्हणजे आपलं फक्त 1 किलो पोहे आहेत म्हणून याप्रमाणे ते मिक्सरमध्ये मी दळून घेतलेत आणि आपल्या सोजीच्या चाळणीने, म्हणजे एकदम बारीक चाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचेत। तर बघा, पोह्याचं एकदम बारीक असं पीठ तयार झालं आहे आणि हा जो वरती शिल्लक राहिलेला थोडासा चुरा आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला राहिलेल्या पोह्यांबरोबर बारीक करून घ्यायचा आहे। तर बघा, याप्रमाणे मी सगळ्या पोह्याचं पीठ इथं तयार करून घेतले आणि अगदी चमचाभर चुरा माझा शिल्लक राहिला होता। आता हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजू शकता। आपल्याला पाण्याचा अंदाज घेण्यासाठी हे पीठ मोजून घ्यायचे आहे, तर इथं तुम्ही वाटी किंवा ग्लाससुद्धा वापरू शकता। फक्त वाटी भरताना आपल्याला अगदी हलके हलके भरायचं आहे, म्हणजे दाबून पीठ भरायचं नाही। तर बघा, याप्रमाणे माझे 5 कप इथं पीठ भरलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पापड मसाला टाकायचा आहे। तर इथं मी रामबंधूचा 100 ग्रॅमचा पापड मसाल्याचा पुडा इथं घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पापड मसाला वापरू शकता। 1 किलोसाठी फक्त 100 ग्रॅम पापड मसाला आपल्याला इथं लागतो। तर सगळा मसाला मी या पिठामध्ये टाकून घेतला आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे। बघा, याप्रमाणे मी सगळा मसाला या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं हे पोह्याच्या पापडाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे, म्हणजे पापडाचं आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे। हे पीठ अगदी महिनाभर जरी तुम्ही असंच ठेवलं तरी ते व्यवस्थित राहतं आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्हाला याचे पापड करता येतात। म्हणजे आपण जर एकटेच पापड करणार असो तर एकदम एवढ्या पिठाचे पापड आपल्याला एकटीला होणार नाहीत, म्हणून फक्त 2 कपाचं पापड मी तुम्हाला आता इथं करून दाखवणार आहे आणि उरलेलं पीठ डब्यात तसंच भरून ठेवून त्याचे मी पुन्हा नंतर पापड करणार आहे। तर बघा, याप्रमाणे आता मी कपाने मोजून 2 कप पीठ बाजूला काढून घेतले आणि उरलेलं पीठ तसंच बाजूला ठेवून देते। आता गॅसवर मी एक कढई ठेवली आणि ज्या कपाने मोजून आपण पीठ घेतलं होतं त्याच कपाने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर 1 कप पिठासाठी 2 कप पाणी, तर आपण इथं 2 कप पीठ घेतले तर 4 कप पाणी ठेवूयात, म्हणजे पिठाच्या दुप्पट पाणी आपल्याला इथं लागणार आहे।
तर आता गॅस चालू करून घेऊयात आणि या पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून घेऊयात। बघा पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आणि चांगली खळखळून उकळी आली की आपल्याला गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे पोह्याचं पीठ काढून ठेवलं होतं ते या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तर बघा आता मी गॅस बंद केलाय आणि लगेचच हे पीठ या पाण्यामध्ये टाकते। लगेचच आपल्याला हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा गॅस आपण बंद केलेला आहे, म्हणजे इथं आपण फक्त पाणी उकळवून घेतले आणि गॅस बंद करून नंतर यामध्ये आपण पोह्याचं पीठ टाकले आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर बघा जसजसे हे पीठ पाणी शोषून घेतं तसतसं हे घट्ट होत जातं। आता हे मी गॅसवरून खाली उतरून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। तर बघा आपल्या पिठाने पाणी व्यवस्थितपणे शोषून घेतलेलं आहे आणि आपलं पाण्याचं अगदी परफेक्ट असं हे प्रमाण झालेलं आहे। तर बघा आता हे मी एकसारखं करून घेतले आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचे आणि हे असंच आपल्याला भिजत ठेवायचे, म्हणजे वाफेवर हे पीठ अगदी व्यवस्थित असं वाफवलं जातं। कमीत कमी 1 तास तरी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे। 1 तासापेक्षा जास्त भिजलं तरी काही हरकत नाही, अगदी 2-2.5 तास सुद्धा तुम्ही भिजवू शकता, पण कमीत कमी 1 तास तरी भिजू द्यावं। तर बघा साधारणपणे 1-1.5 तासानंतर मी हे पीठ आता मळण्यासाठी घेत आहे। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अगदी घट्ट असं झालेलं आहे। आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात। थोडं थोडं पीठ या परातीमध्ये घेऊन आपल्याला हे अगदी चुरून घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला जेव्हा मी पापड करायला शिकले तेव्हा आम्ही अख्खेच पोहे पाण्यामध्ये भिजवत असू, मग त्याच्या गोळ्या करण्यासाठी पाट्यावर वाटणे, खलबत्त्यात कुटणे असे वेगवेगळे प्रकार आम्हाला करावे लागत। ते खूप कष्टाचं आणि त्रासदायक पण होतं, पण नंतर मिक्सरमधून पीठ काढायची आयडिया मिळत गेली आणि आता तर ही एकदमच सोपी पद्धत आम्हाला मिळालेली आहे। तर बघा अगदी हाताने चुरून आपल्याला याचा अगदी छान असा गोळा तयार करता येतो आणि आपल्याला याच्या गोळ्या करायला सुद्धा अगदी सहज सोपं जातं, आपल्याला याला पाट्यावर वाटावं लागत नाही। तर बघा अगदी एकसारखं आपलं पीठ इथं मळून तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला याला पाणी किंवा तेल काहीही लावायची गरज नाही। अगदी असंच हातावर चुरून चुरून आपल्याला याची गोळी तयार करून घ्यायची आणि अगदी सहजच याची आपल्याला गोळी तयार करता येते। तुम्ही पाहू शकताय याप्रमाणे आपल्याला याच्या सगळ्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। जर हाताला थोडंसं तेल लावलं तर अजिबात पीठ हाताला चिकटणार नाही, पण मी इथं 1 थेंब सुद्धा तेलाचा वापरलेला नाही, कारण या वाळवणीच्या पदार्थाला नंतर तेलाचा वास येऊ शकतो, म्हणून असेच मी याचे हातावर मळून गोळे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकताय। हवं तर तुम्ही निम्म्या पिठाचे गोळे करून घ्या, उरलेलं पीठ तसंच झाकून ठेवा आणि हे पापड लाटून झाल्यानंतर त्याच्या पुन्हा गोळ्या तयार करून पापड लाटून घ्या। मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही जास्त प्रमाणात म्हणजे 5 किंवा 10 किलोच्या प्रमाणात जर पीठ तयार करत असाल तर उन्हामध्ये पोहे ठेवून गरम करून घ्या आणि गिरणीतून त्याचं पीठ दळून आणा आणि चाळणीने चांगलं व्यवस्थित चाळून घ्या। अगदी असेच पापड त्याचे तयार होतील। तर बघा इथं मी थोड्या पिठाच्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता तुम्हाला मी पापड लाटण्याच्या 2 पद्धती दाखवणार आहे। तर पहिल्या पद्धतीमध्ये पोळपाटावर एक प्लास्टिकची पिशवी ठेवलेली आहे आणि आता ही हाताने चुरून घेतलेली गोळी त्यावर ठेवली। कागदाला मी अजिबात 1 थेंब सुद्धा तेल लावलेलं नाही, कागद फोल्ड करून घेतलाय आणि लाटण्याने हळूवारपणे आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे। याला आपल्याला पीठ किंवा तेल काहीही लावायची गरज नाही, तर अगदी असंच आपण हा हळूवारपणे लाटून घेऊ शकतो। खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही असा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। तर बघा अगदी छान असा आपला इथं पापड लाटून तयार झालेला आहे। हा आपल्याला असा उघडून आता पेपरवर वाळत घालायचा आहे। तुम्ही हे पापड उन्हात सुद्धा वाळवू शकता आणि सावलीत सुद्धा वाळवू शकता। आता दुसऱ्या पद्धतीमध्ये मी इथं एक पुरी यंत्र म्हणजे प्रेस यंत्र घेतलेलं आहे आणि त्यावर प्लास्टिकचा कागद ठेवलाय। त्यावर पुन्हा आपल्याला ही गोळी थोडीशी मळून घ्यायची आणि ती ठेवायची आहे आणि प्रेस करून आपल्याला आता हा पापड तयार करून घ्यायचा आहे। तर बघा अगदी सहज आणि पटकन आपला असा हा पापड तयार होतो। तर अशाच प्रकारे आपल्याला आता सगळे पापड तयार करून घ्यायचे आहेत। आता हा मी वाळत टाकून घेते।
तर मी इथे एक प्लास्टिकचा पेपर टाकलेला आहे आणि त्यावर हे पापड मी वाळण्यासाठी टाकून घेतलेत आणि असेच मी सगळे पापड तयार करून घेतलेत. काही पापड मी कापडावर टाकून ते उन्हात ठेवले होते आणि काही पापड घरामध्ये ठेवले होते. तर बघा, उन्हात ठेवलेले पापड अगदी पटकन सुकलेले आहेत. ते आता मी पलटी करून घेते आणि अशा प्रकारे आपल्याला 2 दिवस हे पापड उन्हात किंवा सावलीत कुठेही तुम्ही वाळवू शकता, पण घरात वाळवले तर 1 दिवस मात्र ऊन नक्कीच देऊन घ्या. तर बघा, 2 दिवस वाळल्यानंतर आपले असे हे पोह्याचे पापड तयार झालेले आहेत. हे पापड 2 ते 3 वर्ष अगदी आरामात टिकतात. हे अजिबात खराब होत नाहीत. तुम्हाला आता मी ते तळून दाखवते. तर बघा, पापड तळण्यासाठी इथं मी तेल चांगलं गरम करून घेतले आणि आता यामध्ये पापड तळण्यासाठी सोडून घेतलाय. तुम्ही पाहू शकताय अगदी तिप्पट चौपट हा फुललेला आहे आणि अगदी खुसखुशीत असा हा आपला पोह्याचा पापड इथं तयार झालाय. तुम्हाला मी आणखी काही पापड तळून दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला मी तो मोडून सुद्धा दाखवणार आहे. तर बघा, सगळ्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पोह्याचे पापड करून दाखवलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. बघा, अगदी पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे आपले पोह्याचे पापड तयार होतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.